नंतरला कानळत तालुका निफाड येथील आशा वर्कर सौ ज्योती किरण जाधव वय 35 यांच्यावर 102 अँब्युलन्स चालकाकडून झालेल्या लैंगिक छळ प्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे। या घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटकच्या वतीनं निफाड पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। घटनेनुसार सौ जाधव यांनी सकाळी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी देवगाव नंतर नाशिक सिव्हिल रुग्णालयात नेल्यानंतर परतीच्या प्रवासात आरोपी चालक भाऊसाहेब गुडघे यानं शिवरे फाट्याजवळ अँब्युलन्स थांबवून सौ जाधव यांच्याशी अश्लील वर्तन केलं, शरीर स्पर्श केला आणि अश्लील प्रस्ताव मांडला। त्यांनी तात्काळ विरोध करत अँब्युलन्समधून उतरून नातेवाईकांना संपर्क साधला। सध्या त्या उपचार घेत आहेत। या घटनेचा निषेध करत कॉम्रेड राजू देसले यांनी केवळ ही एक घटना नसून संपूर्ण स्त्री आणि आशा वर्गाच्या सन्मानावर झालेली लज्जास्पद घटना आहे। आरोपीवर तात्काळ कारवाई झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा दिलाय। आरोपीवर कलम 354, 509 आणि पॉश कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। पीडितेला शासनाकडून संरक्षण, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि आर्थिक भरपाई देण्यात यावी। महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस व्यवस्था आणि महिला साथीदारासह प्रवासाची अनिवार्यता लागू करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या। या निवेदनावेळी कॉम्रेड सुरेखा खैरनार, कॉम्रेड प्राजक्ता कापडणे, तल्ला शेख, कॉम्रेड मनीषा खैरनार, रोहिणी मुदगल, रुपाली सानव, वैशाली कवडे, छाया जगताप, माधुरी बर्वे, वर्षा गांगुर्डे, प्रीती भाबड, सविता पवार, सोनाली उपाडे, कावेरी कदम आदींसह तालुक्यातील सर्व आशा गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी निफाड पंचायत समिती कार्यालयात झालेल्या सभेमध्ये सर्वांनी आशा कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आता जनआंदोलनाचा विषय होईल असा निर्धार केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।